साहेबराव, हँड्स अप, हँड्स अप। जरा सा भी हिलना मत यहाँ से, नहीं तो गोली से भून दूंगा। तुम्हारी चोरी पकड़ी गई है साहेबराव। अरे तू कुठला हलतोयस, तुला तर कासराने बांधूनच ठेवलाय। साहेबराव काय जबऱ्या पिक्चर सांगू तुला। आय 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 काय ती फाईट त्या हिरोची, नुसतं डिशूम डिशूम डिशूम। अरे याला पाहिजे तर बघायला, मजा आली बघ। अरे अख्ख्या त्या थिएटर मध्ये नुसत्या सिट्या आणि टाळ्या, लय मजा आली। यायला पाहिजे तू। तुला मी एवढं सांगतोय त्यात काही इंटरेस्ट नाही काय? तुला कुठला आला इंटरेस्ट? तो राणा आणि तू दोघं बी अडाणी त्या अडाणी। तुम्हाला काय पिक्चरची मजा करणार आहे? पिक्चर माझ्यासारख्या हुशार माणसाने बघायचा असतोय, तेव्हा कुठं हुशार होतय। तू बस इथंच, झोपतो मी, कामाला आहेत मला। तुझं काय बाबा? झोपू दे बाबा, हालायच्या व्यवस्थित। लय झाली हुशारी, चल निघायचं इकडनं। राणा, मैंने तुम्हारी चोरी पकड़ ली है। राणा, कानून के हाथ बहुत लंबे होते हैं राणा, हिला मत। एक सांगितलं ना, चल निघ इकडनं। अरे काय झालं? चल निघ इकडनं, निघ। अरे अरे पण काय झालं ते तरी सांग। खोटं बोलणाऱ्या संकट माझं पटत नाही, माहिती नव्हतं तुला? चल निघ। खोटं? कोण? बोलत तू सारखं आमच्या संग खोटं बोलत असतो, माझ्या बरोबर आणि वस्तादांच्या बरोबर। जा म्हणलं ना, चल निघ इकडनं। अरे पण काय झालं ते तरी सांग। काय झालं ते समजा गावातल्यांच्या मोबाईलवर कळ तुला, जा। अरे काय पण? तू आणि अंजलीबाईंनी मला खोटं ठरवलंय ते। अरे तंगूस लावून खोटा कौल लावताना लाज वाटली नाही वय? माझी नाही, अरे निदान देवीची तरी भ्या ठेवायचं। हा, आता आलं माझ्या ध्यानात। अरे पण ते आम्ही का केलं हे तर ऐकून घे की तू। का केलं याच्याशी मला काय घेणं देणं नाही। हे बघ, निघी काढणं, माझं डोसकं सटकलं का नाही? तुझं काय खरं नाही सांगून ठेवतं, निघी काढणं। निघ तू। अरे 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 राणा, अरे अरे ऐकून तर घे माझं। अरे दरवाजा उघड की राणा। अरे ऐकून तर घे माझं, मी काय सांगतोय। मला काय ऐकायचं बी नाही आणि कुणा संगत बोलायचं बी नाही। राणा राणा मी काय म्हणतोय, माझं माझं एकदा ऐकून घे, दरवाजा उघड की राणा। तुमच्यासारख्या खोटारड्या संगत मला बोलायचं नाही। अरे वहिनीने सांगितलं तरी समजलं नव्हतं तुला? वहिनी कुठे आहेत? राणा, ए राणा। वा 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 नंदिता गायकवाड, अहो तुमचं पिक्चर सुपर हिट झालं की हो। ठोकळा कसा पेटलाय, एवढ्या अंधारात बी रागानं थरथरायला कळतंय। हो बेस्ट चान्स आहे आता, सांत्वनाचा खांदा द्यायचा आणि अख्खा माणूस मुठीत करायचा। राणा भाऊजी, काय काय झालं? खरी आहे का होती क्लिप? नाही, खोटीच असणार म्हणा। अहो जाऊबाई किती चांगल्यात, कुणाचा तरी नक्कीच आगाऊपणा आहे बघा ह्यो। ते भडकवण्यासाठी म्हणून केली असणार ती क्लिप। अहो ते निवडणुकीच्या टायमाला नाही का भडकवण्यासाठी म्हणून खोट्या नाट्या क्लिपा फिरत होत्या, तसाच कुणाचा तरी ह्यो खोटेपणा असणार। नाही बहीण, अंजलीबाईंचा खोटारडेपणा ह्यो। काय? अहो काय सांगताय राणा भाऊजी तुम्ही हे? देवा, म्हणजे जाऊबाईंनी तुमच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेतला? अहो तुमचं सोडा, पण देवाच्या दारात ह्यो असला खोटारडेपणा? देवा देवा देवा। पण राणा भाऊजी, तुम्ही तर म्हणला होता जाऊबाईंना पहाटे सपान बी पडलं होतं म्हणून। ते बी खोटं होतं।
नाही हो राणा भाऊजी, अहो असं कसं करताल जाऊबाई? तुम्ही का नाही एकडाव त्यांच्या संगत बोलून बघा, तरच कळतंय काय खरं काय खोटं ते. मला त्यांच्या संगत बोलायची इच्छा नाही. अहो बोलायचं सोडा, असल्या खोटारड्या माणसांचं आम्ही तर तोंड बी बघितलं नसतं. पण आता काय करणार, जाऊबाई आहेत, तुमची बायको आहे, बोलावं तर लागल. असं तोडून कसं चालतंय बरं? मला काय बी बोलायचं नाही आता. नाही, एवढी मोठी फसगत झाल्यावर राग येणं एकदम साहजिक आहे. पण आता बायको आहे म्हणल्यावर नाईलाज आहे तुमचा. बाकी काय बी चाललं असतं वहिनी, पण हे असलं काय चालणार नाही. अहो पण एकडाव बोलून तर बघा त्यांच्या संगत. कुठे जाऊ बाई? माहित नाही, मी निघून आलो, मागावरून बघितलं नाही. आता कधीच माग वळून बघू नकस बाबा. आता हळूहळू नाही मागचं समज इसरायचं आणि आम्ही सांगतोय तसंच करायचं. मास्तरनीला इसरायचं आणि तो इसरणार. वहिनी, 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 अहो वहिनी, माझ्या अंगात जरा जरी ताकद असती ना हो, रानाला चांगलाच लोळलो असता बघा. अहो कसला राग म्हणायचा ह्यो? अहो तुम्हाला इथे एकट्याला टाकून जायला कायच कसं काय वाटलं नाही त्याला? वहिनी, परत रानाला कसं काय समजलंय सगळं? तुम्ही सांगितलं काय? माझ्यावर पण लय भडकलाय बघा, काय विचारू नका. पण त्याला हे समजलं कसं काय? जाऊबाईंनी हा व्हिडिओ दाखवला त्यांना. अहो पर त्यांच्याकडे कुठून आला व्हिडिओ? जेवढ्यात आले होते ते झालं माझ्या लक्षात. या वहिनी साहेब अजून किती आग लावणार आहेत कुणास ठाऊक. दुसऱ्याचं काय चांगलं बघवतच नाही काय. मी खूप प्रयत्न केला यांना समजावण्याचा, पण हे काहीच ऐकायला तयार नाहीये. अहो तेच तर, वहिनी साहेबांचं जाऊ दे, पण राहणार तरी समजलं पाहिजे. पुढचा मागचा विचार न करता तुम्हाला इथे एकट्याला कसं काय सोडून गेला तो? नाही नाही, मी त्याला चांगलाच जाब विचारतो बघा. वहिनी एक काम करूया, आपण दोघं बी जाऊया त्याला चांगला जाब विचारूया. चला तुम्ही. नाही नको बरकत भाऊजी, आताच्या अवस्थेत त्यांना काही बोलण्यात अर्थ नाहीये. हे फार चिडलेत आणि चूक आपलीच आहे. तर वहिनी, आपण कुणाचं नुकसान व्हावं म्हणून केले काय? आपली भावना योग्य होती, पण मार्ग चुकला. मी सुद्धा फार विचार न करता ठरवलं. आता चूक झाली तर त्याचे परिणाम मला भोगायला लागतील. नाही वहिनी, तुमचं काय चुकलेलं नाही. हे बघा, रानाचा राग जरा निवाळा, तुम्ही समजून सांगा त्याला, समजून घेईल तो. होय बरं, चल तुम्हाला मी वाड्यात सोडतो. चल चल चल. का केलं तसं? हा फसवलं मला.
अहो आपलं काय ठरलं होतं एकमेकांपासून काय बी लपवायचं नाही हो मग तरी बी एवढी मोठी फसगत एवढा खळ वाटतो काय मी तुम्हाला अहो कायम तुम्हाला काय वाटेल याचा विचार करत असतोय मी तुम्ही मला काय वाटेल याचा जरा बी विचार न करता सरळ सरळ माझा विश्वासघात केला का सांगा की का कुठे कमी पडलोय मी अहो काय मी तुमचा मान ठेवते तुमची काळजी करतो आणि तुम्ही बाई मी लय चुकीचं केलंय बघा तुमच्या गावात मी दिमाखात मिरवायचो माझी बायको एकदम सच्ची एकदम खरी म्हणायची कुठल्या तोंडाने जाऊ समध्यांसमोर माझ्या मनात ही गोष्ट कधीच जाणार नाही थोडं झाकून तुमच्यावर विश्वास ठेवायचो पण आजपासून तुमच्यावर विश्वास अजिबात नाही एवढं का रागवताय माझ्यावर मी जे केलं ते फक्त तुमच्यासाठी केलं तुमची अशी अवस्था बघवत नव्हती म्हणून केलं मी माझा काहीच स्वार्थ नव्हता खरंच मला जराही वाटलं नव्हतं की त्याचा हा असा परिणाम होईल तुम्हाला दुखवायचं म्हणून नाही केलंय मी समजून घ्या ना
मान्य आहे माझं चुकलं, पण चुका माणसाच्या हातूनच होतात ना. साधं ऐकूनही घेत नाही आत माझं. एवढा राग आलाय का माझा? मी काय करू म्हणजे राग जाईल तुमचा? अंजली, काय ग? काय झालं? जागरण झालंय वाटतं रात्री. बरोबर, जा वर जाऊन झोप काढ, आराम कर. आणि राणा कुठं आहे? आता हिला काय झालं? सॉरी, माझं चुकलं. पण मी असं का केलं एकदा समजून तरी घ्या. तुमचा निरागसपणा कायम टिकून राहावा, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा ताण येऊ नये म्हणून मी सगळं केलं. आणि सगळं फसलं. तुम्ही आता मला माफ कराल ना? अहो थांबा, अहो ऐकून तरी घ्या. विश्वासघात करणाऱ्या माणसांच्याकडे माझी बोलायची इच्छा बी नाही. अहो हे बघा, एकदा ऐकून घ्या. मी असं का केलं ते एकदा समजून घ्या. मला काय ऐकायचं बी नाही, मला काय समजून बी घ्यायचं नाही. आता राग मनातनं काढून टाकाव. हे बघा, माग माग करू नका. उगा घरातल्यांसमोर तमाशा नको. अहो ना, अहो